यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची. आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय. धावत्या वाहनाला लागली आग. धगधगत्या आगीत चारचाकी वाहन जळून खाक. सुदैवानं कुटुंब बचावले. वायरिंग शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज. आर्णी तालुक्यात उष्णतेचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना समोर येत असताना आज सायंकाळी जवळा गावाजवळ धावत्या चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडलेली आहे. या आगीमध्ये संपूर्ण वाहन जळून खाक झाले असून मात्र सुदैवानं वाहनातील कुटुंबीय वेळेत खाली उतरल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ येथील संदीप जयचंद लुणावत हे आपल्या कुटुंबासह इंडिगो कंपनीच्या MH29 AD 5322 क्रमांकाच्या चारचाकी वाहनात दिग्रसवरून यवतमाळकडे जात होते. सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास जवळा गावात प्रवेश करत असताना अचानक वाहनातून वायरिंग जळत असल्याचा वास येऊ लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीनं वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले. वाहन थांबताच आगीचा चटका चालक संदीप लुणावत यांच्या पायाला बसला. त्यानंतर त्यांनी 2 महिला व 2 मुलांसह तातडीनं वाहनाबाहेर धाव घेतली. सुरुवातीला स्थानिकांच्या मदतीनं पाण्याच्या साहाय्यानं आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मात्र काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. पाहता पाहता वाहन पूर्णपणे जळून खाक झालंय. प्राथमिक माहितीनुसार वाहनाच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनेची माहिती मिळताच रवींद्र राठोड PI व स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. तसेच जळालेले वाहन रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. उन्हाळ्याच्या तीव्र तापमानामुळे वाहनधारकांनी वाहनाची नियमित तपासणी करणे, वायरिंग व इंजिनची काळजी घेणे आवश्यक असल्याचं या घटनेतून समोर आलंय. MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुनेश्वर, आर्णी.